बांधवांनो, आज आपण ज्या प्लॉटवर उभे आहात हा प्लॉट आहे बायोसीड कंपनीचा क्रांतिकारी वाहन 9799। या वाहनाचे जे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, ज्या वैशिष्ट्यांमुळे आज शेतकऱ्यांना भरघोस असं उत्पादन या वाहनापासून भेटतं, तर या वाहनाचं पहिलं जे वैशिष्ट्य म्हणजे जे आपण जो प्लॉट इथं उभा दिसतोय, ज्याचे कंस सोलले बऱ्यापैकी 80 ते 85% कंस जे आहे हे तुम्हाला एक समान आकाराचे दिसतंय कंस एक समान आकाराचे कंस दिसताय आणि वरती जे टोकापर्यंत भरलेले कंस आहे, जर टोक जर समजा उघडे राहिले तर त्या ठिकाणी तुमचा फायदा आहे का तोटा आहे? तोटा आहे। तर या ठिकाणी तुम्ही जे कंस बघू शकता, हे जे कंस आहे टोकापर्यंत भरलेले एक समान आकाराचे कंस आहे। तर याचं हे पहिलं वैशिष्ट्य, या वैशिष्ट्यामुळे तुमचं निश्चित या ठिकाणी 1 क्विंटल 1.25 क्विंटल उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे। तुमचं एका कंसाला 25 ते 30 दाणे जरी पकडले तरी एका एकरामध्ये 25,000 झाडं संख्या राहती, त्या ठिकाणी तुमचं 1 क्विंटल उत्पादन निश्चित वाढणार आहे। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे तुम्ही मार्केटमध्ये दाणे विकता, तर दाण्याला काय बघितलं पाहिजे, कसा रेट भेटतो, काय बघितल्यानंतर त्याचा भाव ठरला जातो। तर याचं जे म्हणणं आहे हे आहे का याचं आकर्षक नारंगी रंगाचे दाणे, आकर्षक नारंगी रंगाचे दाणे असल्यामुळे या ठिकाणी इतर वाहनाच्या तुलनेमध्ये तुम्हाला 5 ते 10 रुपये बाजारभाव चांगला भेटतो। हे झालं तुमचं दुसरं वैशिष्ट्य। तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा जो आपण या ठिकाणी आपण बघतोय, हा जो मुळांचा जारवा आहे, हा मुळांचा जारवा घट्ट असल्यामुळं पडण्याप्रती सहनशील वाहन आहे। तर या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं जे वैशिष्ट्य जे आहे, चौथं वैशिष्ट्य सगळ्यात महत्त्वाचं, उपस्थितीत जेवढे शेतकरी आहे सगळ्यांच्या घरी जनावरं आहे, तर या जनावरांसाठी या वाहनाचं तुम्ही आता आता कापणीस आलेली बिट्टी काढून पण जो राहिलेला जो चारा आहे हा पूर्णपणे हिरवागार आहे। तुम्ही याचा चाऱ्याचा मुरघा सुद्धा बॅगा सुद्धा भरू शकता। असे या वाहनाचे 4 मुख्यतः वैशिष्ट्य आहे। या वैशिष्ट्यांमुळे हे वाहन आज उत्पादन द्यायला सक्षम ठरतंय। काय वाटते तुम्हाला? तुम्ही प्रत्यक्षात पाहताय तर तुम्हाला काय वाटते, कसं आहे हा वाहन? छान आहे, काय छान आहे? सर्व छान आहे। कणीस मोठं आहे, पूर्ण दाणे भरलेले, त्याचा कलर पण चांगला आहे। मार्केटमध्ये त्याला भावही मिळू शकतो, उत्पादनही वाढू शकतं, त्यातून आपल्याला निव्वळ उत्पन्न नक्कीच वाढवणार। हे बघा, हिच्यामध्ये एक पानं आहे। मक्याचं उत्पन्न कशावर अवलंबून आहे? दाण्याच्या संख्येवर, बिट्टी जाड बारीक, आणखी कणसाची साईज, सगळं आपण हे वरलं पावलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हाही प्रोग्रामला गेले ते क्लोजली पाहणं आहे। मक्याचं उत्पादन हे प्रति एकरी किती रोपं बसतात तिच्यावर अवलंबून आहे। तर तुम्ही पाहू लागले की हे किती आहे, ही 1 फूट आहे आणि मधलं अंतर किती आहे, 1 फूट आहे, 1 फूट आहे, हे 1 फूट पकडा। आणि हे जवळपास हे 9 इंचावर 10 इंचावर लागवड केलेली आहे। एवढं लागवड केलं असता पण पूर्ण मधोमध आहे, आपण एकसारखे कंस आहे पूर्ण सगळे। मक्याचं उत्पादन प्रत्येक एकरी कशावर अवलंबून असेल, तर प्रत्येक एकरी रोपाची संख्या, नुसते दांडे नाही तर प्रत्येक एकरी जवळपास 30,000 रोपं बसले पाहिजे। तर या 9799 या वाहनामध्ये खास हे वैशिष्ट्य आहे। तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता की जेवढे काही रोपं आपण लागवड करतो, प्रत्येक रोपाला एकसारखं मोठं टोकापर्यंत भरलेलं कणीस आहे। म्हणून हे वाहन आपल्याला कुठल्याही वाहनापेक्षा 5 क्विंटल उत्पन्न प्रत्येक एकरी जास्त देते। मोठं कणीस आहे, छोटा आहे, बिट्टी छोटी आहे, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या एका एकरमध्ये 30,000 रोपं बसले पाहिजे आणि हे 30,000 रोपं बसण्याची क्षमता या 9799 वाहनामध्ये आहे। नुसतेच रोपं नाही तर प्रत्येक रोपाला एकसारखं शेवटच्या टोकापर्यंत भरलेलं जास्त वजन असलेलं कणीस आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा वैशिष्ट्य गुणधर्म 9799 या वाहनामध्ये आहे। तिच्यामुळं इतर कुठल्याही वाहनापेक्षा आपल्याला प्रति एकरी कमीत कमी 2 क्विंटल, जास्तीत जास्त 5 क्विंटल उत्पन्न जास्त येते। 5 क्विंटल उत्पन्न जास्त झालं तर काय होईल, आपलं पूर्ण खर्च निघल, जमीन तेच, मशागत तेच, सगळं तेच। फक्त हे वाहन जर आपण निवडून लागवड केलं तर यासारख्या अशी जर मेहनत केली तर 5 क्विंटल उत्पन्न जास्त येते। 5 क्विंटल जास्त, कमीत कमी भाव पकडा 1,500, तरी बी 7,500। तर जसे या काकाने सांगितले की आपला पूर्ण खर्च निघून जाते। फक्त एक योग्य बियाणं, योग्य वाहन निवड केली तर, आणि ती योग्य वाहन म्हणजे आपलं हे 97
97 बायोसीड 97 99 हा वाण आहे.